छत्रपती संभाजीनगरच्या विष्णुनगर भागामध्ये एका गॅरेजवर टायर बदलण्याचं काम सुरू असतानाच अज्ञातानं गॅरेज चालक आणि ग्राहकावर ऍसिड फेकून हल्ला केला आणि त्यांना गंभीररित्या जखमी केलेला आहे। या भीषण हल्ल्यामध्ये गॅरेज मालकासह एक तरुण भाजलेला असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सिराज नजीर शेख आणि वैभव अनिलराव पुजदेकर अशी जखमींची नावं आहेत। या हल्ल्यामध्ये सिराज यांच्या कपाळावर, गालावर, खांद्यावर, पाठीवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या। याचवेळी बाजूला असलेल्या वैभव यांच्याही डाव्या गालावर आणि हातावर हा पदार्थ उडाल्यामुळे ते सुद्धा जखमी झाले। हेल्मेट काढून तितक्यात ठुलं आणि त्यांनी टायर खोललं। तितक्यात खाली बसला आणि दोघं वाकून बसला होता ना। मी म्हणलं काय झालं, ते म्हणजे रिंग खराब झाली ना, तुम्हाला रिंग बदला। म्हणून आता सध्या पैसे नाही भैया, आपण पुन्हा चेंज करू नेक्स्ट टाइम मध्ये। ठीक आहे, तितक्यात ऍसिड फेकलं, ते उठून असे उडून पळाले। म्हणलं काय झालं, माझ्या तोंडावर पडलं। त्याचे डोळे झाकून तर बिकानेर पळालो माझ्या डोळा वाचवण्यासाठी। मग दिसलंच नाही, तर मोबाईल खाली पडला माझा, सगळ्या अंगावर पडलेलं आहे। मग तितक्यात बिकानेर गेलो, तसं तोंडावर पाणी मारलं, कणकण कणकण। मग तिथून नुसती अंगाची आग उठायली ती। तितक्यात पुन्हा पोलीसवाले आले।